शेफ काय रिव्ह्यू काय नाही. हा हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही? सगळं मस्त आहेत ना. ट्रेनमध्ये चाललोय, दाखवते आपल्यासोबत कोण कोण आहे. फायनली आज होतं लागलाय किती दिवसानंतरचा, येऊन 3 हफ्ते झाले. सलग 3 रविवार भेटते, पण आज चौथा रविवार ना, तिसरा रविवार आहे. ये फंस गया सी कसा 1 2 तिसरा चौथा लक्षात आहे बरोबर झालाय. फायनली किती वाजता उठवलंय मग सांगा ना. तरी पण मीच लवकर आली, किती लेट आली. मी लवकर आली, तू लेट आली, तुझं नेहमीच आहे. प्यारी समझ गई. स्टेशनला मग किती दिवसानंतर आली. आणि ट्रेनमध्ये तर प्रवास आम्ही इस्कॉनला गेलेलो 12ला, त्याच्यानंतर आज प्रवास करतो. दिसेलच पहिलं डेस्टिनेशन आमचं, मी बोलले तिथे चाललो आहे आम्ही. हिंगळाईला चाललो आहे वर्सोवाला, ते पण घाटकोपरला उतरून मेट्रोने. फर्स्ट टाईम ना, मेट्रो पण फर्स्ट. मला ट्रॅव्हलर आहे तर टेन्शन नाही, तुम्हाला बरोबर नेहमी सगळं टेन्शन घेऊ नका त्या गोष्टी. उतरलोय घाटकोपरला, इथपर्यंत तो तुम्हाला मी सेफली आणली ना. चला आता मेट्रोचा प्रवास मी पण खूप दिवसांनी, तुम्ही तर फर्स्ट टाईमच आहेत, इथून पण पुढे नेईलच सेफली, टेन्शन घेऊ नका. मेट्रोच्या इथे एंट्री मारतोय, लय तिकीट केलंय. आणि संजना मला समजलं ह्याच्यावर घाबरते, मजा केला पाहिजे. आणि ती काय ॲज इट इज मागेच आहे. चला आता हिला टाकून जातो, दुसऱ्या मेट्रोने येईल अंकिता. येशील ना. आली आहे, मेट्रो आली आहे आणि आम्हाला बसायला भेटू दे. असं की इथे आपल्यासारखं नाही, त्या शिस्तीत लाईन तू भरायचं भेटेल ना बसायला. झालंच तसं, नाही भेटलं बसायला. अंकिता बोलली ना नको, नाही भेटलं तरी चालेल. नाही सुरू नाही झाली, मी विचारत नाही कसं वाटतं. ऑल ओके ना. फायनली बसलोय आम्ही अंधेरीला आणि बरं वाटतंय ना. काय बोलतच नाही. मित्रांनो काय उलटी येते का, उलटी वगैरेचा त्रास सांगितलं असं तर आवळा बिवळा घेऊन आली असती. क्या कहना क्या चाह रहे हैं भैया आप? कसं वाटतंय आता बसून? मेट्रोची फिलिंग चांगली आहे ना. पावणे 10 झालेत आणि आता आम्ही बरोबर वर्सोवाला उतरलोय. अंकिताला कसलं टेन्शन आलंय काय माहिती. नाही मला टेन्शन आहे का दोघे बघितलं हे असं तुम्हाला आज समज असेल, याच्याहून भयंकर दिसेल तुम्हाला. सगळ्यांना वाटतं मी काय झालं. चला संजनासाठी स्पेशल. अशा प्रकारे आम्ही रिक्षामध्ये बसलो आहोत वर्सोवा इथून, कारण का आम्ही मेट्रोने आलो ना. जर बसने आलो असतो डायरेक्ट गेलो असतो. पण मी जे बोलते ते बोलते आणि हिला बोललं टेन्शन घेऊ नको, ते नाही तिच्या डोक्यात. गजब बेइज्जती है. जाऊ दे, चला एक्सायटेड आहे मी. तुम्ही पण एक्सायटेड आहे. तसं त्यांनी माझ्याकडूनच ऐकलं असेल ना. हो, फर्स्ट टाइम दर्शन मला घ्यायचं होतं का. चैत्र नवरात्र चालू आहे, मग आई मम्मीचं दर्शन घेणं बंद असतात आणि सोबत अशी चांगली लोक असतील तर त्यांना पण दर्शन देणं. आहे दर्शन मस्त झालंय. दर्शन तर माझ्या चेहऱ्यावर ग्लो आलाय दर्शनामुळे. एकदम तुमच्यामुळे फ्रेश झाले. तुम्ही आलात हो बोलात. कसं झालं दर्शन? कशी आहे देवी? मस्त वाटलं बघितलं का? छान मस्त झालंय, मस्त वाटतं. आता तुम्ही परत एकदा बोलाल मला यायचं आहे सोबत. हिला बुद्धी देव देवी, हिला बुद्धी दे जरा. चला 2 मिनटं बसतो आणि मग निघतो. बस 10:30 आमचं, परत 10:30पर्यंत आमचं दर्शनाने झालं. आता आम्ही निघालो आणि आता आम्ही बसने जाणार आहोत. जसं की तुम्हाला माहिती आहे खूप वेळा आलो आहे आम्ही. आता बसचा प्रवास आपल्या मेट्रो दाखवली आता बस. आणि बसचा प्रवास तर अंकिताला आवडतोच, तसं पण फेवरेट तिचा तो प्रवास. माझेच वांदे लागतात जरा बसमध्ये. मी शांत बसेल आता, हाताची गाडी तोंडावर बोटचा. तुला काय खातेस? निघालोय आम्ही अंधेरीवरून बोलते, माझं पण डोकं सटकलं. वर्सोवावरून बस भेटले आम्हाला. जरा तळ्यात चालू होतं, इकडे जायचं तिकडे जायचं, पण बस भेटली. आणि ह्यांना आता ह्यांचा आवडता प्रवास आहे. आणि आता मी असं नोटीस केलं अंकिताचा आणि माझा हा बसचा फर्स्ट प्रवास असेल. गेलोच नाही कधी आम्ही बसने. चला जाऊ, दाखवतेच प्रवास. जर चाललोय आम्ही, व्हिडिओ आला नाही तर समजून जा. मला आता कसं तरी होतं.
काढलंय तिकीट आम्ही 45 रुपयामध्ये. म्हणजे आता आलो तेव्हा आम्ही रिक्षापर्यंत आमचे 20-20 रुपये घेतले आणि आता आम्ही 15-15 रुपयात मनगिरी स्टेशन करतो. दिवस भेटतो तर मग असं तो दिवस पूर्ण घालवला पाहिजे. तुम्हाला वाटतं पूर्ण दिवस ना. हिचं नाव सांगतो, हिला ऊन मी लागतं. मला हिचं माहिती आहे का, हिचं असं काय नकलं नसतं. हिचंच नकलं, हिलाच घरी लवकर जायचंय. काय माहिती का, हिच्यासाठी आम्ही कुठे जात नाही काय गं. आता आम्ही फिरलो असतो आणि हिचं नाव सांगते. असं राग येतो ना. आता अकरा वाजता आणि आम्ही अंधेरीच्या स्टेशनवर पोहोचलो आणि तिकीट काउंटर शोधायला जरा गडबड झाली. एवढा कधी तिकीट काउंटरचा संबंध आलाच नाही. तिकीट काढतो, ट्रेनमध्ये गेल्यावर भेटतो. रेल्वे स्टेशनला तिकीट वगैरे काढले, ट्रेनची वाट बघतोय. खूप डिस्कशन केलं कुठे जायचं कुठे जायचं. गेल्या तर नुसती घरी जायची घाई लागली. पण आम्ही काय करणार आहे, संजनाचा सेम जास्त हा ना, हिच्यासाठी आम्ही फिरतो. 11 झालेत आणि अंधेरीवरून बसलोय ट्रेनमध्ये. आहे ना एनर्जी. हो, डिस्कस करतोय कुठे जायचं, पण तिला नाहीच बोलते संजना आणि मी प्लॅन करतो पण ही नाहीच बोलते. सांगा जरा. 11:30 वाजलेत आणि आम्ही दादरला उतरलोय. आता सिद्धिविनायकसाठी टॅक्सी बघतो. चला द्या टॅक्सी. चला मागे बसलो आता इथे पण परत. माझी अंकितामुळे कमी झाले तर मी तुम्हाला सांगणार नाही काही कारणाचं. बरोबर नसेल क्या क्या बात कर रहे? संजयला तरी डाऊट आला तरी माझं मगापासून आता आवाज कमी झाला. जशी दादरला उतरले तशी आता फुल एनर्जीच होती. हा, काय करू आता. गणपती बाप्पा आलोय, प्लीज दुःखा मनाने पाठवू नको, दर्शन दे आम्हाला. 12 झाले आणि आम्ही अजून पण लाईनीमध्येच होत. मगाचपासून आमची बडबड चालू आहे. आम्ही गप्पा मारतोय. संजना एनर्जी आहे ना. दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही असं आम्ही ठरवलं. तसंच पण इथून आम्ही पुढे हलतच नाही. मी संजनाला बोलतो तू एक गाणं बोल, मग बरोबर लाईन हल्ली. कधी बोलतच नाही. किती गाणे बोलले, एक लाईन सुद्धा आली नाही तर काय करायचं. आणि माझ्याने आणणार आहे. हरे राम 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 हरे. बोलण्या आरतीवरून आम्हीच बोलतोय कृष्णा कृष्णा कृष्णा. 5 झालं आणि आत्ताशी आम्ही आत्महत्या लाईनला, जिथून मेन लाईन सुरू होते. किती वेळ यायला लागली 2 तास सारख्या. 21 झालेत आणि आता थोडी लाईन थांबते बऱ्यापैकी. पण पायांची वाट लागलेच आहे. 31 आणि शेवटची लाईन बाहेरची. आतमध्ये खूप लाईन आहेत अजून मुलं आणि आम्हीच मागासून बघतोय. मुलं रडलं अंकिता काय बाहेर गेली आहे ती पण. पेरून इथपर्यंत आलो आणि इथे पण आतमध्ये लाईन आहे. इथून डायरेक्ट आतमध्ये एंट्री नाही आहे. तरी पण हार नाही मारणार, आम्ही घेणार दर्शन. वाजलेत अजून पण लाईनीतच होत. हलती आहे थोडी अजून पूर्ण आतमध्ये पण नाही गेलं. पायाची वाट लागली, दुखतायत पाय. संजना काय बोलू इच्छितेस? बरं वाटतं. मी मारले पण इथे पण भयंकर गर्दी आहे. म्हणजे जसं शॉर्टकटने घुसत तसं शॉर्टकट नाही आहे, गर्दी आहेच. अंकिता त्याच्यामुळेच झालं. पहिले नाहीला लावला नाही. शाबाश बेटा. मी नाही नाही लावलं. अजून इथपर्यंत. आत्महत्या लाईनीमध्ये आला. इथून अजून 2, 3, 4, 5 लाईन आहेत छोट्या. चेहरे बघून समजतं बोलायचे. संजयला तर जरा कसं तरीच व्हायला लागले आता. ओके ना. चॉकलेट टाइमपास होत आहे. 2:40 अजून पण याच लाईनीमध्ये आहेत. घरामध्ये शिरलोय. थोडाच वेळ आता मग होईल आमचं दर्शन. हा 12 ते 3, 8 झाले आणि आत्ता आमचं दर्शन झालं आणि आम्ही आत्ता बसतोय. दर्शन झालं छान, पण ते असतं ना की देवाला बघून पण देते. पण छान झालं माझं दर्शन तर छान झालं. मी येतच असते, पण जे लोक पहिल्यांदा दर्शन घेतलं कसं झालं दर्शन? झालं दर्शन केलं मी तुझं दर्शन. चला आता बसतो आणि निघतो थोड्या वेळ. नंतर झालं निघतोय आम्ही पण. लाडू घ्यायला आलोय, तसंच निघालेलो, विसरलो काय.
तुला पण आमच्या चपलाच भेटत नाही. हिची एक, हिची एक, तिची एक, माझी भेटतच नाहीये. भेटलं पण माझी चप्पल या साईडला होती. मला टेन्शन झालं चप्पल गेली का काय माहिती. 3:30 झालेत. अवताराची फुटले. स्टेशनला जाऊनच भेटते आता. काय बोलायचे. एकच पाय दुखतोय माझा. तुझा 1 2 माझा एकच दुखतोय. तुझा माझे दोन्ही पाय. माझा एकच दुखतोय आणि तो एक पाय मला रात्री रडवून आले. आता गणपती बाप्पा लवकरच येऊ पुन्हा दर्शन घ्यायला. चांगल्या वाजत आम्ही उतरलो दादरला. आता काहीतरी खायचं शोधतो यांना. मग पुढचं शॉपिंगचं खायला आलोय कारण का मॅडमला भूक सहन होत नाहीये. अजून शॉपिंग बाकी आहे. तिला हा ते समजलं तुला माहिती बाकी आहे अजून. ती दिसेलच तुम्हाला. आणि हॉटेलमध्ये आलोय आणि मागचे पुढे आणि पुढचे पुढे असे आम्हाला जागाच देत नव्हते. मग काय थोडं दाखवला रुबाब आमचं. कसं आहे अंकिता? शेफला विचारतोय जेवण कसं आहे. अजून मागवता अजून काय मागवू नाही. नशीब सकाळी काही खाऊ नाही आणि मला माहिती आहे तुझं होणारच आहे. 2 ताई होते त्यांनी आमच्यावर टेबल शेअर केलं म्हणून थँक्यू. भेटू परत. तर खाऊन आता मेन आलोय ते शॉपिंगचं शोधे. तिकडं कुठं झाली इकडे फिरता स्कर्ट भेटलाय आम्हाला. म्हणजे तो तुम्हाला मी आता रिव्हील नाही करतो. तो तुम्ही नंतरच बघा. आता त्याच्यावरती पण काहीतरी घालायला पाहिजे ना ते बघतो आता. मनासारखे भेटले. ही बोलली म्हणून माझं जरा चाललेलं तळ्यात पळ्यात. पण अंकिता बोलली घेऊ मग घेतले. जरा तरी थोडा वेगळा आहे पण चालेल. यांचे कसे ते वेगवेगळे चालतील ना दोघींचे म्हणून. शॉपिंग ही स्कर्टची होती पण यांनी मस्त कुर्तीच घेतले. चला जाऊ. मी पण टॉप घेतला एक अंकिता सोबतचा सेम. तुम्हाला आता काय घ्यायचं आहे अजून? तुम्हाला काय घ्यायचं आहे अजून? मग जायचं. तर त्याचं पण डोकं सटकलेलं आणि माझी तर पायाची वाट लागली. लट चक्कर करते काय मला. गर्दी भयंकर आहे कारण का मेगा ब्लॉक संपलाय तर भयंकर होते. मला हे माझ्यापेक्षा दोघी जास्त टेन्शन या दोघींचं यात चढतील का नाही म्हणून आता फास्टने जायचं ट्राय करतोय. बघू काय होतं. आमची लागले वाट. तरी कसे चढवले. खाली उतरल्यावर एक्सपिरियन्स घेते मी दोघींचा. पण फुल गर्दी आहे आणि सामान आहे. आता 6:15 झाले आणि आम्ही उतरलो आहे आणि आपण ह्यांना त्यांचा एक्सपिरियन्स विचारू ट्रेनमधला कसा होता. पहिले तर आपण संजनाला विचारू का ती खूप कॉमेडी करत होती आणि मला तर काय काय बोलले संजना. कसा होता संजना तुझा एक्सपिरियन्स? आपण चढली एकदम व्यवस्थित चढली. आंधीला मी गावठी बोलत तर तरी त्यांना माहिती आहे की सवय आपल्या ट्रेनची. आणि अंकिता तुझं काय? माझी मजा घेऊन आले ते एवढ्या गर्दीमध्ये भयंकर गर्दीमध्ये माझी मजा घेत आलात म्हणून तुमचा प्रवास एवढा चांगला झाला. बहन डर गई, बहन डर गई, बहन डर. खूप अंकिता इमोशनल झाले गाईज. मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते आता. ती खूप इमोशनल झाली. मला पण रडवेल आता. बात तो सही है. मला थोड्या वेळाने भेटू. मार्केट जो कमी फिरलो होतो आता ठाण्याचा मार्केट फिरायला आलो आहे आम्ही. आमचे टॉप काय अजून भेटले नाही ते शोधत आम्ही. ते बघू आता सूट होत आहेत का नाही. आणि अजून पण मार्केटमध्ये फिरतोय काही ना काहीतरी बघणं चालू आहेत. रिक्षा पहिले बोलल्या मी तुम्हाला रिक्षात बसून येणार तर चालल्यात याने. कसा होता आजचा दिवस? मस्त होता आजचा दिवस. ते लोक तर गेले. मी रिक्षात बसले आणि चालले आता. 2 hours later. खाली फ्रेश झाले. आता पण जाऊ मंदिर. होता मग आपला आजचा दिवस. बघितलंच आहे तुम्ही पाय दुखतात ते काय वाटेल बरं. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.